नमस्कार, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. आज गोकुळाष्टमी आहे. बाळकृष्णाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत. म्हणजे तो कसा मडकी फोडायचा, नंतर त्यातलं दही खायचा, त्याला लोणी खूप आवडायचं. आणि ही जी प्रथा आहे ना, म्हणजे मडकी फोडण्याची, ती प्रथा अजून सुद्धा किती कायम आहे हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे. कारण उद्या आता सगळी गोविंदाचे जे पथक आहेत ते अगदी त्यांची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. कारण त्यांना सगळ्या त्या मडक्या फोडायच्यात. पण आता कसं आहे की ही जी प्रथा आहे ती एवढ्या वर्षांपासून जनरेशन टू जनरेशन चालू होत आलेली आहे. पण आपल्याकडे खास गोकुळाष्टमीसाठी काही विशिष्ट पदार्थ बनवण्याची प्रथा नाही आहे. पण मला असं वाटलं की आपल्या किचनमधनं मी तुम्हाला त्याला बाळकृष्णाला जे पदार्थ आवडतात, म्हणजे दुधापासून बनवलेले पदार्थ, ते पदार्थ आपण आपल्या किचनमधनं बनवावे आणि आपण एक नवीन प्रथा सुरू करावी. कारण हे जे पदार्थ मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे ते तुम्ही घरी आज नक्की करून पाहाल. सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला. माझी पहिली रेसिपी आहे छेना दुधी. याकरता आपण जे साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. छेना आपल्याला लागणार आहे साधारणतः एक 200 ग्रॅम. नंतर नारळाचं दूध 1 वाटी आणि लाल भोपळा साधारणतः 100 ग्रॅम. तसंच आपण घेतलंय टोमॅटो 100 ग्रॅम. नंतर दुधी 100 ग्रॅम, कांदा 100 ग्रॅम आणि फोडणी करता आपल्याला लागणार आहे हिंग, नंतर कढीपत्ता, मोहरी, हळद, तिखट आणि मीठ. या कढईमध्ये मी थोडंसं पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला त्याची भाजी बनवायची आहे. आता छेना म्हटलं की तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज झाल्यासारखं वाटेल की छेना म्हणजे काय. कारण पनीर लोकांना माहिती आहे, पण छेना म्हणजे आपण जे पनीर बनवतो घरी, जसं पनीर बनवायचं हे तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर ते बनवलेलं पनीर जे असतं त्याला छेना असं म्हणतात. आणि या छेनापासूनच रसगुल्ले सुद्धा बनतात. आता या छेनाचे आपण जसे रसगुल्ले बनवतो तशाच प्रकारचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत, त्याचे बॉल्स बनवायचे आहेत. फक्त गोड रसगुल्ले बनवायचे नाही आहेत. आपल्याला या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे त्याला थोडीशी चव येईल, म्हणजे मिठाची चव येईल. या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घालतो. ओके. आणि हे जे छेना जे मी बनवून ठेवलेलं आहे त्याचे आपल्याला छोटेसे गोळे करायचे. कारण दुधीच्या आकाराचे आपल्याला हे गोळे करून घ्यायचे. खूप मोठे झालेले आपल्याला ते भाजीमध्ये चांगले दिसणार नाहीत. या पद्धतीने हा गोळा मी याच्यात टाकतो. जरा पोच करून घेतो. तो पोच किंवा पाण्यातनं ब्लांच करून घेतो. रसगुल्ल्याचीच पद्धत आहे, फक्त यावेळेला गोड न करता आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आपण हे छोटे रसगुल्ले करून घेतलेले आहेत. याला रसगुल्ले म्हणतोय कारण सवय असते आणि तसेच आपण करतोय. फक्त पुन्हा एकदा सांगतो की त्याच्या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे, साखरेचं पाणी नाही घेतलेलं आहे. गोळे तुमच्या लक्षात आले असतील की आता थोडेसे मोठे होत आहेत, थोडे फ्लफी होत आहेत, एकदम स्पंजी टाईप होत आहेत ते. सो चांगले उकळून घ्यायचे. एक 10 मिनिटं तरी आपण ते चांगले शिजून द्यायचे. हे गोळे आपले हे आता चांगले शिजलेले आहेत. कापसाचे गोळे किंवा रसगुल्ले, मिठातले रसगुल्ले आपण ते आता काढून घेऊया. या पाण्यामध्ये आपण काढून घेऊ. आपले हे गोळे आता मस्त तयार झालेले आहेत. एक प्रकारचं चीजच आपण तयार केलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपण ही दुधी घालूया, ती पण थोडीशी शिजवून घेऊ. आणि तसंच हा भोपळा सुद्धा या पाण्यामध्ये शिजवून घेऊ. त्यामध्ये मीठ आहेच आधी घातलेलं. सो आपल्याला वर्ण त्याच्यामध्ये वेगळं काही मीठ किंवा मसाला घालायची गरज नाही. या पॅनमध्ये आता आपण भाजी बनवून घेऊया. भाजी बनवण्याकरता या पॅनमध्ये घालूया थोडंसं तेल. हे एवढं पुरेसं होईल तेल. आणि सुरुवातीला फोडणी द्यायची आहे. तेल गरम झालंय, याच्यामध्ये घालूया आपण थोडंसं हिंग. हिंग जरा तडतडलं की त्याच्यामध्ये घालूया मोहरी, तसंच कढीपत्ता एक 3-4 पानं. त्याच्यामध्ये आपण घालूया कांदा. कांद्याचे क्यूब्स मी करून घेतलेत. त्याच्यामध्ये घालायचे टोमॅटो. टोमॅटो शिजलेत. त्याच्यामध्ये आपण घालूया ही दुधी आणि लाल भोपळा. ओके. ते आपल्याला घालायचे थोडेसे उरलेले मसाले. त्यात आपण पहिल्यांदा घालतोय ती हळद, नंतर तिखट चवीनुसार आणि चवीला मीठ.
ओके. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं हे नारळाचं दूध. सगळं घालायची आवश्यकता नाहीये कारण एकदम दाट दूध आहे हे. थोडंसं घालूया. नारळाच्या दुधाची चव याच्यात मस्त उतरते. आता आपल्याला घालायचे हे छोटे छोटे आवडते रसगुल्ले. फक्त मिठाचे रसगुल्ले आहेत. क्या ख्याल आहे, आज ही डिश होणार की नाही नक्की? एवढे मस्त ते स्पॉन्जी बॉल्स दिसत आहेत आणि मला तर ही डिश लगेच खावीशी वाटते. तुम्हाला जर का ही भाजी आज लगेच बनवायची असेल त्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. छेना दुधी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 200 ग्रॅम छेना, 1 वाटी नारळाचं दूध, 100 ग्रॅम लाल भोपळ्याचे तुकडे, 100 ग्रॅम टोमॅटोचे तुकडे, 100 ग्रॅम दुधीचे तुकडे, 100 ग्रॅम कांदा, हिंग, कढीपत्ता, मोहरी, हळद, तिखट आणि मीठ. कृती: दूध फाडून त्यातलं पाणी गाळून घ्यावं आणि मिश्रण मळून घ्यावं. पॅन मध्ये गरम पाण्यामध्ये मीठ घालून त्यामध्ये मळलेल्या छेनाचे छोटे छोटे गोळे करून घालावेत. थोड्या वेळाने हे छेनाचे गोळे थंड पाण्यात घालावेत. दुधी आणि लाल भोपळ्याचे तुकडे वाफवून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, वाफवलेले दुधी आणि लाल भोपळ्याचे तुकडे घालावेत. हळद, तिखट, मीठ, नारळाचं दूध आणि छेनाचे गोळे या मिश्रणात घालून भाजी वाफवून घ्यावी.